नमस्कार. आपल्याला वाटतं की मतदान केलं की लोकशाहीचं काम संपलं, पण खरं तर तिथून ते सुरू होतं. खरी कसोटी तेव्हा लागते जेव्हा निवडून दिलेलं सरकार जनतेला उत्तरदायी राहतं. आणि आज आपण ह्याच उत्तरदायित्वाच्या सर्वात मोठ्या मंचाबद्दल बोलणार आहोत, म्हणजे संसदीय उत्तरदायित्व. पण सरकारला प्रश्न विचारायचाच का? सोपं आहे ना. कारण प्रश्न विचारले नाही तर उत्तरं मिळणार कशी? आणि उत्तरं नसतील तर पारदर्शकता आणि जबाबदारी या गोष्टी निव्वळ कागदावरच राहतील. खरं तर हाच लोकशाहीचा खरा आत्मा आहे. ठीक आहे, प्रश्न विचारायचे हे तर कळालं, पण कुठे विचारायचे? त्यासाठी एक खास जागा आहे, आणि ती म्हणजे आपली संसद. तर जे काही घडलं त्या घटनेच्या मुळाशी जाण्याआधी चला पटकन समजून घेऊया की संसदेची नेमकी भूमिका असते तरी काय. आपल्यापैकी अनेकांना असं वाटतं की संसदेचं काम म्हणजे फक्त कायदे बनवणं. पण थांबा, हे अर्धसत्य आहे. तिचं खरं आणि कदाचित सर्वात महत्त्वाचं काम आहे सरकारवर कंट्रोल ठेवणं. ही अशी जागा आहे जिथे सरकारच्या प्रत्येक निर्णयाचं जणू काही पोस्टमॉर्टम होतं आणि त्यांना थेट जाब विचारला जातो. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर संसदेतली चर्चा म्हणजे लोकशाहीची एक प्रकारची चेक्स अँड बॅलन्सेस सिस्टम आहे. इथे काय होतं, सरकारच्या प्रत्येक कामावर प्रश्न विचारले जातात, जे काही वादग्रस्त मुद्दे आहेत त्यावर खुली चर्चा होते, आणि सगळ्यात महत्त्वाचं, सरकारला जनतेसमोर आपलं उत्तरदायित्व सिद्ध करावं लागतं. हाच खरं तर पारदर्शक कारभाराचा मूळ पाया आहे. तर संसदेची ही आदर्श भूमिका आत्ता आपल्या डोक्यात स्पष्ट आहे, नाही का? आता ही भूमिका लक्षात ठेवून आपण वळूया त्या एका दिवसाकडे, ज्या दिवशी याच भूमिकेवर एक मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं. तो दिवस होता 5 फेब्रुवारी. ही फक्त कॅलेंडरवरची एक तारीख नव्हती. नाही, हा एका मोठ्या वादाचा केंद्रबिंदू ठरला. कारण याच दिवशी संसदेत असं काहीतरी घडलं की ज्यामुळे आपल्या अनेक वर्षांच्या संसदीय परंपरा आणि लोकशाहीच्या मूल्यांवरच गंभीर प्रश्न उभे राहिले. तर झालं असं की त्या दिवशी लोकसभेत एक खूप महत्त्वाची संसदीय प्रक्रिया सुरू होती. राष्ट्रपतींचा अभिभाषणानंतर सरकार एक आभारदर्शक ठराव मांडतं आणि नियमानुसार यावर सविस्तर चर्चा होणं अपेक्षित असतं. आता बघा, इथे खूप जुनी आणि महत्त्वाची परंपरा आहे. या आभारदर्शक ठरावावर चर्चा होते आणि त्या चर्चेला स्वतः पंतप्रधान उत्तर देतात. आणि हे उत्तर म्हणजे काही साधंसुधं भाषण नसतं, ते सरकारच्या धोरणांचं अधिकृत स्पष्टीकरण असतं. पण त्या दिवशी म्हणजे 5 फेब्रुवारीला एक अशी गोष्ट घडली जी आजवर कधी झाली नव्हती. चर्चा झाली, ठरावे मंजूर झाला, पण पंतप्रधानांचं उत्तर ते आलंच नाही. आणि बरोबर इथेच वादाची ठिणगी पडली. आता इतक्या मोठ्या परंपरेला धक्का बसल्यावर वाद तर होणारच होता, नाही का? मग यावर सभागृहाकडून काय स्पष्टीकरण दिलं गेलं? चला ते पाहूया. हाच प्रश्न सगळ्यांच्या मनात होता. म्हणजे अनेक दशकं जी गोष्ट न चुकता पाळली गेली, ती परंपरा अचानक का मोडली गेली? यामागे कारण काय होतं? तर यावर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी एक स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले की विरोधी पक्षाचे काही सदस्य काहीतरी अनपेक्षित करू शकले असते आणि म्हणूनच पंतप्रधानांना सभागृहात हजर न राहण्याचा सल्ला देण्यात आला होता. पण हे स्पष्टीकरण खरं सांगायचं तर अनेकांना काही पटलं नाही. म्हणजे विचार करा, देशाची संसद जिथे सगळ्यात जास्त सुरक्षा असते, तिथे पंतप्रधानांना धोका असू शकतो, हे कारण अनेकांना खूपच विचित्र वाटलं. बऱ्याच जणांना असं वाटलं की हा मूळ मुद्दा टाळण्याचा एक प्रयत्न आहे. आणि थांबा, या प्रकरणात अजून एक अँगल होता जो तितकाच गंभीर होता. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना काहीतरी बोलायचं होतं, पण त्यांना बोलायची संधीच दिली गेली नाही. आणि ते काही साधेसुधे मुद्दे नव्हते, ते राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित एका पुस्तकातला संदर्भ देऊ इच्छित होते. म्हणजे इथे फक्त चर्चेचा हक्क नाकारला गेला नाही, तर एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावरचं संभाषणच थांबवण्यात आलं. तर ही गोष्ट फक्त त्या एका दिवसापुरती मर्यादित नाहीये. याचे परिणाम आपल्या लोकशाहीच्या आरोग्यावर दूरगामी असू शकतात. नेमके काय परिणाम? चला तेच आता समजून घेऊ. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ही चर्चा आणि उत्तराची प्रक्रिया म्हणजे काही रिकामा संसदीय उपचार नाहीये. नाही, हा तो क्षण आहे, ती वेळ आहे जेव्हा सरकार थेट देशासमोर उभं राहतं, लोकांच्या प्रतिनिधींच्या टोकदार प्रश्नांना सामोरं जातं आणि आपलं उत्तरदायित्व सिद्ध करतं. ही एक प्रकारे लोकशाहीच्या पारदर्शकतेची अग्निपरीक्षाच असते. मग त्या दिवशी जे घडलं त्याचे परिणाम अगदी सरळ आणि स्पष्ट आहेत. जेव्हा पंतप्रधान उत्तर देत नाहीत तेव्हा काय होतं?
सरकारच्या कामातली पारदर्शकता कमी होते. आणि जेव्हा विरोधी पक्षाला म्हणजे लोकांच्या प्रतिनिधींना बोलू दिलं जात नाही, तेव्हा काय होतं? तेव्हा तो थेट लोकांचा आवाज दाबण्याचा प्रकार होतो. म्हणजे एकाच वेळी दोन बाजूंनी लोकशाहीच्या तत्वांना धक्का बसला. तर मग ह्या सगळ्या प्रकरणातून आपण काय शिकायला हवं? 1. संसदेतली चर्चा ही सरकारवर नियंत्रण ठेवण्यासाठी असते, फक्त भाषणं देण्यासाठी नाही. 2. उत्तर देणं हे सरकारचं कर्तव्य आहे, त्यांची मर्जी नाही. आणि 3. प्रत्येक निवडून आलेल्या सदस्याला बोलण्याचा हक्क आहे. यापैकी कुठल्याही एका गोष्टीला जर बगल दिली तर त्याचा थेट फटका आपल्या लोकशाहीच्या पारदर्शकतेला बसतो. इतकं हे सोपं गणित आहे. आणि शेवटी एक प्रश्न जो आपल्या सगळ्यांना विचार करायला लावेल. ज्या मंचावर लोकांच्या प्रश्नांवर चर्चा व्हायला हवी, तो मंचच जर शांत झाला, जर तिथे फक्त आवाज दाबला गेला, तर आपल्या लोकशाहीचं भविष्य काय असेल? यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा.